राहुलजी दानवा या अगोदर आपण ऐकला एक सुंदर समालोचक आणि क्रिकेट क्षेत्रातील एक दांडगा अनुभव आणि समालोचन क्षेत्रामध्ये एक नक्कीच मोठं नाव आहे या पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी या ठिकाणी राहुलजी दानवा व्हॉइस ऑफ मासवण पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये आजच्या रजनीतील आपण पहिला दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील आपण सामना क्रमांक 14 आहे जिथे एका बाजूला ऋग्वेद नाना 11 तर एका बाजूला डीसीसी दांडीपाडा विपक्षामध्ये आपण पाहिलं माईम टेंबी संघ आहे प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय इथून आमंत्रित केलाय ऋग्वेद नाना 11 डीसीसी दांडीपाडा संघाला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम्बॉक्स मधून दोन्ही संघाचे 12 मॅन कंपल्सरी आहे इथून आजच्या दिवसातला आजच्या रजनीतील सामना क्रमांक 4 जिथे दोन संघ पाहायला मिळतात बिग बॅटल बिग मॅच एका बाजूला ऋग्वेद नाना 11 तर डीसीसी दांडीपाडा तर एका बाजूला माहीम टेंबी या संघादरम्यान हा सामना रंगतोय चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात उत्सव आणि चेतन हे सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी उत्सव कोते हे दोन बॅटल आहेत बंद बंद पावलाने पाऊलपुलीच्या बंदाडामध्ये पॉवरफुल गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळेल उत्सव कोतीचा पण एकंदरीत विचार केला तर लेदर क्रिकेट देखील हाताळलाय या फलंदाजाने आणि तोच मैदानामध्ये दाखल झाला इथून आपल्याला आपण अगदी पाहिलं आमच्या टॉस बॉक्सच्या अलीकडे जिथे अंडा पावचा स्टॉल लागला गेलाय त्यांना कोणाला मात्र थोडंसं त्या ठिकाणी अंडा पाव स्टॉल आहे देखील त्या ठिकाणी सुनील सुरुम एक चविष्ट आणि एकदम दमदार असं त्या ठिकाणी अंडा पावचा स्टॉल लागलाय आपल्या अगदी टॉस बॉक्सच्या राईट साईडला गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी मल्हार पहिल्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर चेतन आहे नो स्ट्राईक एंडला उत्सव कोटी हा फलंदाज पहिलाच बॉल असेल त्या ठिकाणी पहिलाच बॉल कॉल्बर्ट टप्प्याची लेंथ लाईन सरळ बॅटचा वापर वन बाउन्स क्लिअर करेल त्या ठिकाणी इथून चेतनच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार चौकार आणि या चौकारेड मात्र खातं ओपन झालंय त्या ठिकाणी डीसीसी दांडीपाडा संघाचा ऋग्वेद नाना 11 डीसीसी दांडीपाडा संघ चांगली सुरुवात म्हणता येईल कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्ध्या यशाची पायरी असते हे सातत्याने म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाज मल्हार वरती आक्रमण केला गेला इथून पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला होता पण त्याच्यावरती एक चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळालाय यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती तितकंच चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं त्या ठिकाणी लॉंग ऑफला कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला गोलंदाजी हाताळाल ज्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळाल त्या अनुषंगाने जर क्षेत्ररक्षण सजावट असेल तर नक्कीच हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय गोलंदाज पुन्हा एकदा मल्हार तर एका बाजूला चेतन यावेळेस मोठा प्रहार केलाय इथून काही जबरदस्त उडवलाय जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही गुड जस्ट बिग विकेट डाऊन फलंदाज बाद चेतन बॅक टू द पवेलियन नक्कीच या ठिकाणी मोठा गडी गरज झालाय चेतनला परतावा लागेल स्वतःवरती आता आज निराश असतील कारण की महत्वाचा सामना आहे इथून एका बाजूला पण पाहिला तर एक मातंबर तुल्यबल दिग्गज लौकिक हा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे माहीम टेंबी संघ माहीम टेंबी संघाचा एकंदरीत आपण विचार केला एक चांगला पालघर तालुक्यातील संघ आहे तर एका बाजूला पण पाहिला ऋग्वेद नाना 11 डीसीसी दांडीपाडा हाही देखील चांगला संघ आहे कारण की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कधीच कोणाला कमी लेखून चालत नाही कारण की क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितीचा खेळ आहे म्हणूनच
ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटचा मान सन्मान करणं देखील खूप महत्वाचं आहे. नो बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रवी. इथून मात्र नक्कीच त्या ठिकाणी नवीन फलंदाज रवी आलाय. वन डाऊन प्लेअर, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. गोलंदाज आपण पाहिला मल्हार, चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर, चौकार आल्यानंतर जो कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली ह्याच्यामध्ये शंका नाही, कारण की आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावा खर्च करतोय 4, एक विकेट जरूर त्याच्या नावावरती. एक मोठा गडीगारत चेतन सारख्या फलंदाजाला मात्र डकआउटच्या दिशेने पाठवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. गोलंदाज मल्हार तर एका बाजूला रवी. हा बॅटल पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. एक ड्रीमगत सुरुवात कशी असावी हे मात्र दर्शवलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा मल्हार. यावेळी मोठा प्रहार जरूर केलाय. इथून क्षेत्ररक्षण सरळ चेंडू वन बाउन्स क्लिअर करेल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक आलाय सीमा रेखा पार चौकार. आणि हा महत्वाचा चौकार असेल. जिथे रवीच्या बॅट मधून आल्या पावले चौकाराला कन्वर्ट केला गेला आणि या चौकाराने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती 8 रन. इथून आपण पहिला 4 चेंडूंचा खेळ सहयोग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या षटकामधील पॉवर प्लेचं षटक आहे आणि चांगली गोलंदाजी हाताळते ती, त्याच्यावरती नक्कीच पनिशमेंट केलं. यावेळेस मोठा प्रहार जरूर केलाय इंटू द गॅप मध्ये. बॅक टू बॅक दुसरा आलाय रवीच्या बॅट मधून. आणखी एक वन बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार चौकार. आपण अगदी या मैदानाच्या चहू बाजूने पाहिला तर परेश किणी मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून एक सुसज्ज नेटनिटकं हे त्या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजन म्हणा किंवा हे काम म्हणा, एक सातत्य नक्कीच पाहिलं तर चांगला डेकोरेट करण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहिला गेला. ब्रँड ऑफ केळवे भरणेपाडा गावातून एक दिग्गज व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आजचा दिवस देखील त्यांचा खास असेल. आजच्या दिवसामध्ये बर्थडे बॉय म्हणून परेश किणे यांना देखील वाढदिवसाच्या या फ्रेंच चषकातर्फे लाख लाख शुभेच्छा असतील. यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, अशाच आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. कारण की इथून आज परेश किणे सरांचा पण एकंदरीत आठव केला तर आज त्यांचा वाढदिवस आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला देखील. वळी आपण मैदानाच्या आतमध्ये 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 1 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी ऋग्वेद नाडा 11 डीसीसी दांडीपाडा संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. नक्कीच या ठिकाणी नो मॅन गोलंदाजी मार्क वरती देवेन सुतारला प्रमोट केला गेलाय. 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून पहिल्या षटक आपण पाहिला मल्हार यांचा अगदी थोडस धावा खर्च केला, थोडस महागडं षटक हाताळलं गेलं. 16 धावा खर्च केला गेला आणि नक्कीच आपण ऋग्वेद नाना 11 डीसीसी दांडीपाडा संघाचा एकंदरीत विचार केला तर आज हेमंत दोडी देखील नाही आहेत संघामध्ये. नक्कीच आज काही कारणास्तव बाहेर आहेत, नाहीतर नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले असते. कारण की आज हेमंत दोडी सर नाही आहेत. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी देवेन एबलीस हलवार पद्धतीने फक्त चेंडूला स्लाइस केलाय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एकंदरीत एखादा फ्रूटला आपण थोडंसं हलक्यासत मात्र स्लाइस करतो, त्याच अनुषंगाने मात्र चेंडूला सन्मान दिलाय. कारण की सन्मानजनक खेळी करणं खूप महत्वाचं असेल. कारण की इथून आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी
आणि चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिला. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण अगदी पाहिला. काही जबरदस्त झुंजार सोडावे बनाम युवा बासमन संघ राहिला होता. बिग बॅटल बिग मॅच रंगली होते. पण इथून मात्र नक्कीच युवा बासमन संघाकडे तितकेच चांगले गोलंदाज तितकेच चांगले फलंदाज हे देखील पाहायला मिळाले. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरा गडीगार होत असताना रवी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. दुसरे षटक आपण पाहिला. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक धाव जरूर आली. त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं आहे. कारण की चांगला कमबॅकिंग गोलंदाजी परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणूनच चांगली गोलंदाजी देवेंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. धावफलक आपण पाहिला आतापर्यंत 1/7-17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात, एक ड्रीमगत सुरुवात देखील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. एका बाजूला आपण पाहिला ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा. त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिले तर माहीम टेंबी संघ आहे. कारण की जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात तुम्ही म्हणताय तितकीच चांगली या ठिकाणी कम्पॅकिंग गोलंदाजी देखील राहिली गेली. देवेंड कुठेतरी आला आणि चांगली गोलंदाजी हाताळली. एक विकेटचं पतन जरूर त्याच्या नावावरती राहिला गेला आणि गोलंदाज देवेंड. देवेंद्र सुतार नो मॅन. फलंदाज आपण पाहिला तर कल्पेश हाडाल हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण की आपण नुकताच झालेला पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेटच्या महामेळाव्यामध्ये जी कल्पेश हाडलने जी फलंदाजी स्वीकारली होती, इंजुरी जरूर त्यांच्या पाहायला आली होती, पण इथून संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. रिव्हर्स अटेम्प्ट राहिला होता, असफल झालाय. डॉट बॉलची सांगता राहिली गेली. चांगली गोलंदाजी देवेंद्र सुतार आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आपण पाहिला माहीम टेंबी संघाच्या माध्यमातून दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत सहयोगकरिता हाताळला गेलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असे. यावेळी सोडावलाय. गुड नॉट टेक और ये सिक्सर देख. कल्पेश हडलच्या बॅट मधून आलाय बिग बिग षटकार 6. आणि नक्कीच आपण त्या ठिकाणी षटकार आलाय. कल्पेश हाडलचा एकंदरीत आपण विचार केला तर नक्कीच आत्ता झालेल्या हंगामामध्ये इंजुरी पाहायला मिळाली होती. पण एकंदरीत मॅक्सवेल ची आठवण करून देत असताना या अनुषंगाने मॅक्सवेलला थोडीफार देखील इंजुरी झाली होती. त्यानंतर जो कमबॅकिंग फलंदाजी आणि कमबॅकिंग त्या ठिकाणी राहिली गेली त्याच्यामध्ये शंका नाही. कारण की तीच आठवण करून देत असताना कल्पेश हाडल हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र सुतार याच्यावरती हल्ला बोल केला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट शॉट लेगला क्षेत्ररक्षण आहे. सॉफ्ट हँड चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 24 रन ऑन दी बोर्ड शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला तर 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. यावेळी सप्रतिम अचूकरित्या चेंडू हाताळतायत. फलंदाजाला थोडंसं मोठ्या फटक्यापासून थांबावं लागलंय. कारण की इथून त्याची गरज नाही आहे. कारण की आतापर्यंत आपण पाहिला तर ऋग्वेद नाडा 11 DCC दांडीपाडा संघ त्या ठिकाणी आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक आपण अगदी तपासून पाहिला तर जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून एक डीजेला संधी. यावेळेस मात्र नो बॅट गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी भावेश बसे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय.
तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने उत्सव कोटे त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून एक सिंगल पाहायला मिळाली आणि एक धावीने या ठिकाणी धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी 26 या आकड्यावरती 26 रन ऑन दी बोर्ड, 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याच कारणात चेंडू सरळ जाईल निघून आउट ऑफ द पार, चौकार. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती 30 30 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत जिथून ऋग्वेद तांडा 11 DCC दांडीपाडा संघ पाहायला मिळतोय. कारण की एका बाजूला पाहिला तर चांगला बिग बॅटल देखील आहे माहीम टेंबी संघाकडे. इथून क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश बसे तर एका बाजूला कल्पेश हाडल. यावेळेस पुन्हा एकदा इंटो द गॅप मध्ये काय जबरदस्त क्रिकेटचा देखणा दर्जेदार आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि त्याच कारणास्तव इथून प्रत्येक धाव महत्वाची असते आणि प्रत्येक डॉट बॉल मात्र नक्कीच सोन्याच्या किमतीतला गणला जातो. आणि नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जणू काही फुटबॉलची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत आहेत असं पाहायला मिळालंय. आणि नक्कीच फुटबॉलची प्रॅक्टिस देखील त्यांच्या माध्यमातून राहिली जाते. म्हणूनच चेंडूला चांगला स्टॉप त्या ठिकाणी. यावेळेस लिडिंग एज थर्ड बॅट रिजनला कार्पेटला रोल करत आणखी एक चेंडू येईल सीमा रेखा पार, चौकार. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त मजबूत परिस्थितीमध्ये आतापर्यंत ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा संघ. आतापर्यंत कल्पेश हाडल जो पलटवार करत असताना हवी ठरलाय आतापर्यंत गोलंदाजावरती. भावेश मशे पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण नाही या त्या ठिकाणी. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ निघून जाईल. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक कल्पेश नावाचा दर्जेदार ब्रँडेड, चौकार, 4. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 40 सेकंदावरती 40 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. भावेश मशेवरती हल्ला बोल केला जातोय. इथून मात्र कल्पेश हाडल आतापर्यंत सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. भावेश मशे गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. तर एका बाजूला कल्पेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. भावेश मसे त्या चेंडू खाली आला. यस, गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. कल्पेश साडल बॅक टू द पवेलियन. इथून आपण पाहिला तर वैयक्तिक खेळी आपण पाहिली. इथून 8 चेंडू 21 धावांचं एक मोलाचं योगदान आपल्या संघासाठी कल्पेश हाडेल च्या बॅट मधून राहिला गेला. चला नो बॅटल लगेच पाठवायचा आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा मित्रांनो. गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकाचा देवेन सुतार. दुसरा स्पेल असेल त्याचा गोलंदाजी मार्क वरती. नवीन आपण फलंदाज आपण पाहिला भौमिक रावते त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज देवेन हलवार पद्धतीने. इथून मात्र उत्सव कोटीचा बॅट मधून आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार, षटकार. आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर 46
या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उत्तम कोतीचा पण एकंदरीत विचार केला तर आपल्या संघासाठी आतापर्यंत संकट मोचन ही खेळी करत असताना, आणि ते म्हणतात ना, एखाद्या दर्यामध्ये नाव सापडलेले असते तेव्हा तेव्हा मात्र त्या नावेला मात्र किनाऱ्यापर्यंत आणण्याचं काम कोण करेल. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला ऋग्वेद नाडा 11 DCC दांडीपाडा संघाचा पण विचार केला तर कुठेतरी सुरुवात संत होती. तदनंतर जिथून उत्तम कोतीच्या बॅटमधून आपण पाहिला चांगली त्या ठिकाणी फलंदाजी साकारली गेली. इथून धावफलक आपण पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 46 रन ऑन दी बोर्ड. 46 धावा. एका बाजूला देवेंद्र सुतार आहे हा गोलंदाज, तर एका बाजूला उत्सव कोती हा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल आणि चांगला त्या ठिकाणी गोलंदाजी. मोठा प्रहार. इथून पुढ्यातला चेंडू इथून सोडणार नाही. हवाई सफर आणि ताकदीचा वापर. आणखी एक आलाय चेंडू सरळ सीमारेखा पार. षटकार 6. धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी जबरदस्त हिट सॉंग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी सोडवलाय जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र फंबल जरूर झाले तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे स्पर्श करेल धावफलक फ्लाय होताना 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी बोर्ड. 54 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी एक स्वप्नगत सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा देवेंद्र सुतार, तर एका बाजूला उत्सव कोती जो आता त्याची केलपट्टी जणू काही प्रेमात पडली आहे. यावेळी सोडवलाय जरूर. यावेळी हो चेंडू सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखी एक आलाय उत्सव कोती नावाचा ब्रँडेड. षटकार 6 गॉन. याही वेळेस मात्र नक्कीच त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळालाय. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद नाडा 11 DCC दांडीपाडा संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून आई म्युझिकल जीवदाणे या डीजेला. धन्यवाद. थँक्यू. रोशन आलाय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. स्ट्राईक एंडला पण पहिला भौमिक रावते ज्याची मात्र पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदेमध्ये पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली होती आणि तोच फलंदाज भौमिक रावते पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवरती. यावेळी स्कुलरलेनचा चेंडू हाताळला. सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण पुढे सचावला. फंबल झाले. यावेळेस मात्र नक्कीच एकाच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून
नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेला धावफलक जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक राहिला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे, तितक्यात चांगली फेकी राहिली गेली आणि इथून उत्तम कोतीला मात्र आणलं जात आहे. स्ट्राईक एंडला सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये भौमिक रावतेला परतावा लागेल. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी आपण पाहिला ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा संघाचा भौमिक रावते बॅक टू द पॅव्हिलियन. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि एकच आमच्या संगीत कक्षामधून एक श्रुसावं संगीत. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन फलंदाजी मार्क वरती आलाय रोहित या ठिकाणी पाहायला मिळतोय 6व्या क्रमांकावरती. गोलंदाज रोशन आहे बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र उडवलाय जरूर चेंडू. बराच काळावत आसमानी टोळा गगनाला भिडणारा आलाय उत्तम कोतीच्या बॅट मधून. आणखी एक षटकार आणि नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय उत्तम कोतीच्या माध्यमातून. हा मात्र भीमर साठी नक्कीच यस नो बॉल आहे. इथून मात्र नक्कीच नो चेंडू. कमरेच्या वरती जरूर चेंडू होता या ठिकाणी. इथून नक्कीच सुदर्शन चक्र फिरवलं गेलं. लायसन्स असेल या चेंडू वरती. नक्कीच आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाज रोशन कुठेतरी खराब गोलंदाजी. मोठा प्रहार केला यावेळी. सरळ बॅटचा वापर उडवलाय जरूर. आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनाला या ठिकाणी सलामी देणारा आणखी एक आलाय उत्तम कोती नावाचा ब्रँडेड षटकार. आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि 5 षटकार आपण पाहिलंय. काही जबरदस्त फलंदाजी, आक्रमकता. यावेळी अचूकरित्या काही जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. कारण की इथून चांगली गोलंदाजी हाताळणं खूप महत्वाचं असेल. धावफलक आपण पाहिला तर आतापर्यंत 75 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 75 रन ऑन दी बोर्ड, 75 धावा. यावेळी लिडिंग एज झाली. क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कल आपण पाहिला. चांगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे. यावेळेस काय खराब हो उडवलाय जरूर वॅकेंड एरियाला. चेंडू सरळ येईल सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद, थँक्यू. त्या ठिकाणी मी नेक्स्ट पुकार असेल पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. खुताड संघ कॅप्टन आणि साई 11 पालघर दोन्ही संघाचे कर्णधार या. खुताड संघ कर्णधार आणि साई 11 पालघर दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल.
आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचला गेला 81 आकड्यावरती आणि उत्सव कृती मात्र 42 धावांशी खेळत होता. बिनबाद 42 धावांची खेळी मात्र त्यांनी साकारली आहे. मी विनंती करेन या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतील कुताड विपक्षामध्ये साई इलेव्हन पालघर दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. आणि या स्पर्धेचा उच्चांक सुद्धा गाठला गेला ज्या ठिकाणी मात्र 81 धावा पटकावल्या गेल्यात. डीसीसी दांडीपाडा संघानं मी पुन्हा एकदा पुकार करेन शेवटचा आणि अंतिम पुकार असेल कुताड विपक्षामध्ये साई इलेव्हन पालघर दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. या ठिकाणी डीसीसी दांडीपाडा संघ विनंती असेल तुम्ही थोडीशी टीम मीटिंग करा. आपल्याला एक 2 शॉट घ्यायचा आहे. टीम मीटिंग करा ना प्लीज. राऊंड मध्ये आपल्याला एक फलंदाज थांबायचा आहे. टीम मीटिंग करा. आपण एक या ठिकाणी ड्रोन मध्ये शूट करणार आहोत. हे क्षणचित्र कैद करणार आहोत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतायत ऋग्वेद नाला 11 डीसीसी दांडीपाडा दीप जाधव यांच्या माध्यमातून सफळ गावातील एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून हे सुंदर क्षणचित्र कैद केले जात आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. यस इथून आपण पहिला प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी धावा जमवल्या गेल्या 81 आणि 82 धावांचं लक्ष हे समोर आलंय. चला साई इलेव्हन पालघर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. कुताड संघाचा कर्णधार कुठे असेल तर लगेच या. कुताड संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. संदेश कर्णधार संदेश गोवारी त्या ठिकाणी पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना रंगेल जिथे कुताड संघ तर एका बाजूला साई इलेव्हन पालघर यस ग्रीन सिग्नल दिले जात आहे. मी विनंती करेन आदित्य पटवा सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर इथून नाणेफेकीकडे आपण वळतोय. दोन संघांमध्ये शेवटच्या अंतिम लढत असेल पहिल्या फेरीतील. एका बाजूला आपण साई इलेव्हन पालघर तर एका बाजूला खुताड संघ आपण बघतोय. तर नाणेफेकी केली जाते आदित्य भटवा सरांच्या शुभ हस्ते. आणि इथून मात्र टेल आला काटा आला. प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. खुताड संघ काय निर्णय असणार आपला क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न आहे आमचा. तर एक बिग फॉर्मॅट नाईट टुर्नामेंट तुम्ही खेळता प्रथमच कव्हररोड पूर्वेकडील. तर इथून नाईट टुर्नामेंट खेळत असताना 5 षटकांचा फॉर्मॅट असेल आणि या 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. नक्कीच 50-55च्या आतमध्ये आम्हाला थांबव ज्याप्रमाणे आमची गोलंदाजी आहे त्याप्रमाणे 50-55च्या आतमध्ये आम्ही थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि एकंदरीत ही प्रकाश झोताबद्दल तुम्ही स्पर्धा खेळता तर एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल. प्रथमच नाईट स्पर्धा या केळवे रोड चषक म्हणून आपण पाहतोय आणि खूप सुंदर आयोजन आहे. प्रथमच मतलब पहिल्यांदाच जेव्हा आपण आयोजन करतो त्यावेळेस कुठेतरी आपण कमी पडतो परंतु खूप सुंदर आयोजन आणि खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते या नाईट टुर्नामेंटमध्ये. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार आहे बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर बोलूयात साई इलेव्हन पालघर संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम जर नाणेफेकी जिंकली असते तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण. परंतु आता मनावरती तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची. आता फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांचा सामना असेल. या 5 षटकांमध्ये किती धावा तुम्ही जमवण्याचा प्रयत्न कराल. 50-60. आणि 50 ते 60 धावा जमवण्यामध्ये असे कोणते तुमचे 2 फलंदाज असतील जे मात्र आज महत्वपूर्ण योगदान देणार आहेत. अभय बामणे, रोहित खुताडे.
थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल इथून पुढच्या मॅचसाठी. तर तुम्हाला नाणेफेकी जिंकून टॉस बॉक्स मधून असे न्यूज आहे की नाणेफेकी जिंकून प्रथम कुतार संघ क्षेत्ररक्षण स्वीकारला. ते फलंदाजी करायच्या ते उद्या साईल पालघर संघाला. तर बघाच जाऊयात कॉम बॉक्स वरती त्या ठिकाणी जॉईन होतील कल्पेश जिगुरे सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्या ठिकाणी अनिकेत रावते एका चुकीरित्या त्या ठिकाणी आपण पहिल्या मैदानामध्ये बोलूया जिथे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, पण तिथे 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. चांगली सुरुवात होती. हर्षदच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले, पण कुठेतरी मात्र कमबॅक केला उत्सव कोती या गोलंदाजाने. मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र लिडिंग एज पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन राहिलं गेलं. एकच धाब्यावर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेड धावफलक आपण पाहिला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज त्या ठिकाणी मिराज मशे वन डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज दाखल झालाय. गोलंदाज उत्सव कोती यावेळी सोडवलाय मल्हारच्या बॅट मधून. काही जबरदस्त देखणा शॉट पाहायला मिळालाय. 1 बाउन्स क्लिअर करेल आलाय या ठिकाणी सी मारे खापार चौकार. यावेळेस मात्र नक्कीच प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडंसं लांब ठेवलाय. त्या ठिकाणी एक धाव चोरटी पाहायला मिळेल आणि नक्कीच इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी 14 या आकड्यावरती एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण की आपण पाहिलं तर इथून 82 धावांचं लक्ष हे समोर आहे. इथून प्रत्येक षटकामध्ये आपण अगदी विचार केला तर 17चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की इथून चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. जिथून पहिलं षटक आपण पाहिलं 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कारण की अजूनही मल्हार सारखा फलंदाज मैदानामध्ये असताना इथून मात्र कुठलीच शंका नाही आहे. कारण की इथून येणारीच आपण चेंडू तपासून पाहिले तर 24 आणि 68 धावांचं लक्ष हे समोर असेल. 24 चेंडू 68 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल त्या ठिकाणी ऋग्वेद नाना 11 त्या ठिकाणी DCC दांडीपाडा. काही जबरदस्त एक चांगला स्ट्रॅटर्जीने खेळले आणि चांगलं 82 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं आणि काही जबरदस्त जी सुरुवात उत्सव कोती याने करून दिली ह्याच्यामध्ये काही शंका नाही. कारण की नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात करते ती मात्र नक्कीच अर्ध्या यशाची पायरी असते. हे सातत्याने पाहिलं जातं. गोलंदाज रोहित आहे तर एका बाजूला मल्हार सुतार हा बॅटल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल 2ऱ्या षटकातील गोलंदाज यावेळेस प्रतिम. इथून मात्र तितका चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्या ठिकाणी काही चांगली गोलंदाजी हाताळतोय पहिले प्रत्येक नक्कीच काही जबरदस्त या ठिकाणी क्षणचित्र एक कैद करत असताना त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या स्पर्धेतील रजनी दुसरी रजनी आहे या स्पर्धेची. फ्रेंच चषक 2026 केल्वे रोड या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहिला संदीपजी अंबाज साहेब, तसेच मुकेशजी गिराडे साहेब, देवरामजी परेड साहेब आणि प्रभाकरजी हेमाडे साहेब. या 3-4 मूर्तींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जेव्हा जेव्हा या परिसरात मात्र नक्कीच या स्पर्धे मोठी स्पर्धा ही पहिल्यांदाच मोठी स्पर्धा आहे. जिथून नाईट ही स्पर्धा आदिवासी समाजासाठी मात्र उभारली गेली. कारण की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही स्पर्धा ही मोठी स्पर्धा असेल. कारण की संदीपजी आंबाचा एकदा जर निर्णय ठरला
तो माझी त्याच्यावरती नक्कीच केलं जात आहे. इथून मात्र गोलंदाज आपण पाहिला रोहित चांगली गोलंदाजी हाताळतोय. मल्हारला पूर्णपणे थांबवलं गेलंय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. उर्वरित आपण पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. नक्कीच आपण ड्रोनच्या मदतीने आपण पाहतायत आमच्या मैदानाच्या चहू बाजूला मायबाप प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच प्रेक्षक नेहमी स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. रिवर्सचा टेम फटका फसलाय. चेंडू बराच काळा वेध आहे. इथून क्षेत्ररक्षण सोप्पा लोलीपॉप झेल मात्र धरतीला दान केला गेलाय आणि हा झेल किती महत्वाचा असेल ही येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. कारण की म्हणतात ना दिवा मातीचा असो की सोनाचा मात्र अंधारात किती प्रकाश देतो ते महत्वाचं असते आणि म्हणूनच इथून मल्हारला एक आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या माध्यमातून. कारण की नक्कीच इथून संधीचं सोनं करावं लागेल. पूर्णपणे जबाबदारीचं ओझं स्वीकारावं लागेल. मल्हार सुतार या फलंदाजाला. गोलंदाज आपण पाहिला रोहितने चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या हाताळला गेला. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी रोहित आतापर्यंत तितकी चांगली फलंदाजी. धावफलक आपण पहिला धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागला गेलाय. धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. यावेळी स्टंप लाईनच्या खूपच बाहेर हाताळलाय चेंडू. यस व्हाईट सिग्नल आलाय. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. थेंबे थेंबे तले साचे हे असं मात्र मैदानामध्ये. कारण की अजूनही पहिला तर 82 धावांचं लक्ष आहे. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 17ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना विजयी संपादित करायचा असेल तर नक्कीच 17ची सरासरी गाठावी लागेल. आतापर्यंत धावफलक आपण पाहिला 51 19 धावा. यावेळी सोडवलाय जरूर मनालच्या बॅट मधून. इथून क्षेत्ररक्षण आलाय. काय जबरदस्त. इथून मात्र हा चेंडू सरळ आलाय षटकार आणि ह्या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन. नक्कीच इरादे स्पष्ट केले होते क्षेत्ररक्षणाचे पण इथून मात्र कुठेतरी फंबल झाले आणि हा चांगला एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. कारण की नक्कीच त्या ठिकाणी हा चेंडू थांबवायचा होता पण इथून नक्कीच थोडासा बॅलन्सिंग जमलं नाही आणि त्याच कारणास्तव हा चेंडू सरळ षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. धावफलक आपण पाहिला रोहित आहे बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगावरती स्वार झालाय. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. लगेच वेळा लाईव्ह ऍक्शन मध्ये. आपण पहिला चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ जरूर झालाय. इथून धावफलक 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण की ज्या अनुषंगाने मात्र 17ची सरासरी गाठली गेली. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 57 धावेची गरज आहे. प्रत्येकी षटकामागे आपण पाहिली तर 19ची सरासरी गाठावी लागेल. जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे जो वाढतच चाललाय. कारण की इथून मात्र 19ची सरासरी गाठावी लागेल. कारण की 57 धावांचं लक्ष हे समोर असेल. इथून मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी मिराज फलंदाज बाद.
धन्यवाद थँक्यू. रवी चांगली गोलंदाजी हाताळली आणि नक्कीच पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेटचा महामेळाव्यामध्ये नक्कीच हॅट्रिक ह्याने देखील गोलंदाजाने साध्य केले होते. भौमिक रावते देखील त्याच्यामध्ये आला होता. नवीन फलंदाज भावेश मसी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज रवी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता पण इथून यस चेंडू सरळ लॉप केलाय. आलाय भावेश मसीच्या बॅट मधून. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार 6. धन्यवाद थँक्यू. इथून मात्र काही जबरदस्त त्या ठिकाणी षटकार आलाय भावेशच्या बॅट मधून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी रवी या गोलंदाजाने अचूकरित्या गोलंदाजी हाताळत असताना त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक झालाय त्या ठिकाणी. झेल मात्र नक्कीच धरतीला दान केलं जातंय. आयुष्यमान भोबचा आशीर्वाद दिला गेलाय. यस नो मध्ये गाडी सुटेल का पण इथून फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळते. इथून नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल 33 आकड्यावरती. 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. यावेळीच मात्र नक्कीच फटका फसला त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना भावेश मशी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. धन्यवाद थँक्यू. अगदी आमच्या स्क्रीन वरती आपण पाहतायत जो ड्रोन व्ह्यू आपण पाहतायत. एक जबरदस्त या ठिकाणी ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतोय आमच्या ऑन स्क्रीन वरती. दीप जाधव यांच्या माध्यमातून एक सुंदर क्षणचित्र कैद करत असताना या आठवणी फ्रेंच चषकाचे आपण पाहतायत या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती. काही जबरदस्त एक सुसज्ज मैदान, नीटनेटकं आयोजन आणि स्पर्धा अग्रवलयांकित उच्च नामांकित ही स्पर्धा पाहायला मिळते. कारण की जेव्हा जेव्हा अशा स्पर्धेला जे ग्लॅमर पाहायला मिळते एकच चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. वळी आपण मैदानामध्ये नवीन फलंदाज रोहित चाकर त्या ठिकाणी आलाय. गोलंदाज रवी आहे. यावेळी सॅक्रोत लाईन काढण्याचा प्रयत्न. नक्कीच वॅकेट एरियाला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला फील्ड होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 35 आकड्यावरती. 35 रन ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. परत एकदा आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल त्या ठिकाणी या स्पर्धेचं मुख्य स्टेज मुख्य डाईस त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक सुंदर क्षणचित्र कैद करत असताना त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतायत बघा एक सुंदर गोलंदाज रोहित आलाय. गोलंदाजी मार्क वरती. दुसरा स्पेल असेल त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहित. तर एका बाजूला बल्लार अजूनही मैदानामध्ये आहे. रिवर्सचा अटेम्प्ट करत असताना या ठिकाणी सन्मान गेलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फंबल जरूर झाले आणि त्याच कारणास्तव या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 37 आकड्यावरती. इथून येणारी चेंडू असतील 11 आणि 45 धावेची गरज आहे आणि 9 षटकारांची गरज. नक्कीच 7 षटकारांची गरज असेल त्या ठिकाणी. 11 चेंडू मागे 7 षटकार तुम्हाला मारावे लागतील हा सामना विजयी संपादित करायचा असेल तर. गोलंदाज रोहित तर एका बाजूला मल्हार सुतार.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फंबल जरूर झाले. मल्हार सांगतोय की इथून थांबावं लागेल. यस, इथून 10 चेंडू आणि आपण पाहिला तर 45 धावेची गरज आहे. चांगले गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला. रोहित उडवलाय जरूर, काय जबरदस्त. इथून मात्र मल्हारच्या बॅट मधून आलाय आणखी एक क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल षटकार. इथून येणारे चेंडू असतील डाव आणि 39 धावेची गरज आहे. 9 चेंडू 39 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर, क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली. इथून मात्र सोडणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. मल्हार सुधार बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी नवीन फलंदाज त्या ठिकाणी मंथन बेरे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र यष्टीरक्षक भेट होताना त्या ठिकाणी कल्पेश शाडल पाहायला मिळालाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथून नक्कीच 22च्या माध्यमातून 2 धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ऍड होतील. या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. 45 रन ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी रोहित. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही त्याच कारणास्तव त्या ठिकाणी सिंगल या ठिकाणी धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 36 धावेची गरज. 6 चेंडू 6 षटकार त्या ठिकाणी मारावं लागतील. इथून आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये वसई विरार प्रीमियर लीग मध्ये नक्कीच सुमित ढेकले याने विश्वनाथ जाधव यांना 6 चेंडू 6 षटकार देखील मारले होते. इथून मात्र नक्कीच भूमिक रावतेला या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकार येतील का हे देखील गौरव आलाय. समस्व गोलंदाज. इथून देखील 6 चेंडू 6 षटकार येतील का. 6 चेंडू 36 ची गरज आहे. यावेळेस प्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून मात्र अजूनही 35 धावेची गरज. येणारी चेंडू असतील 5 आणि 35 धावेची गरज असेल. यावेळेस प्रतिम इनसाइड आउटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय.
एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ऋग्वेद नाडा 11 DCC दांडेपाडा संघ. कारण की जी सुरुवात कल्पेश हाडल म्हणा, उत्सव कोती म्हणा, जी सुरुवात आपल्या संघासाठी मिळवून दिली याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की महत्वाचा सामना होता. यावेळेस मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर ट्रमलाईनच्या बाहेर खूपच अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होईल. अतिरिक्त दाबाला धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. 49 रन ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहायला गेलाय आणि नक्की त्याच कारणास्तव चांगली तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. इथून एकच धाव परिपूर्ण केली. एकेरी धाबीने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 50 या आकड्यावरती. 50 रन ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. यावेळेस आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी रोहित त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. शेवटची आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ जाऊन यष्टाना धरलाय. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना या ठिकाणी दांडी गोल पाहायला मिळाली. फलंदाज बाद रोहित. धन्यवाद. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. रोशन आलाय नो बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र नक्कीच त्या ठिकाणी ट्रमलाईनच्या खूपच बाहेर अतिरिक्त दाब. यावेळेस मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्लेइंग विथ बॉडी सर्रापासून थोडासा लांब ठेवलाय. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डलक टीम त्या ठिकाणी आपण पाहिला. त्या ठिकाणी माहीम टेंबी संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार या प्रिंट चषकातर्फे.